तिथं बोर्ड लावला आणि बोर्डच्या समोर उभं राहून चौघ जण व्हिडिओ काढता येईल काही वाटलं पाहिजे. आता अमृतेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन पुढे निघालोय. आता चाललोय रस्त्यात जे वॉटरफॉल लागतील ते सगळे फिरणार आम्ही असं इथं म्हणणं आहे मित्रांचं. आणि पाऊस पण चालू झालेला आहे त्यामुळे मजा येते खूप. आपल्याला पहिले वनराई फॉल लागला पण तिकडे नाही गेलो आणि इकडे आलोय आम्ही नेकलेस फॉलकडे. हा बघा वॉटरफॉल, सुंदर दृश्य एकदम. इथेच बघा हा किती खाली गेलाय. आता बा आणि फॉलला इकडे वरती जाणार आहे. हा इथं जाणार आहे आता. कृष्णा तू काय शोधतोय? हा एक तर पावात भजे दाबून खातोय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहे मोठी साईडकडे. इकडे पुढे जाणार आहोत. इकडून अमृतेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिकडे दर्शन घेणार आहे. वसुंधरा वॉटरफॉलला जाणार आहोत. अजून एक 2 वॉटरफॉल आहे तिकडे पण जाणार आहे. तर खूप मजा येणार आहे. तुम्ही बघत राहा व्हिडिओ. दाखव किती आमचा एक मित्र आहे कृष्णा नावाचा. म्हणत होता का बा ऊन राहील वगैरे असं तसं. त्याला वाटलं अरे चल तू ऊन वगैरे काही नाही. त्याला घेऊन आलेले आज आम्ही. ते पुढे गेले. बघू शकतो तुम्ही नजारा एकदम सुंदर आहे इथे. दाखव इकडे दाखव ना. इकडे दाखव. तर मित्रांनो आम्ही आता अमृतेश्वर महादेव मंदिराकडे चाललेलो आहे. आणि तुम्ही तर रस्ते बघू शकता. काय चवाचे रस्ते. गेला ना रस्ता तो. अरे चांगला रस्ता चालू झाला. तर मित्रांनो घोटी फाट्यापासून टर्न मारल्यानंतर आम्ही आता जवळजवळ 40 ते 45 किलोमीटर मध्ये आलेलो आहे. इकडे हे अमृतेश्वर महादेवाचं मंदिर आहे रतनगड भागात. इकडे आलेलो आहे आम्ही दर्शनासाठी. चला आता दर्शन घेऊ. तर मित्रांनो इथे महादेवाची पिंड आहे अमृतेश्वर महादेवाची. म्हणजे आता पाणी असल्यामुळे दिसत नाही काहीच. पाणी भरले गेलंय मध्ये पावसाचं. इकडून पाठीमागून एंट्री घेते मंदिराचं. आता मध्ये चाललोय आम्ही. बघा इथं पिंड आहे मध्ये. ते पाणी असल्यामुळे इथे काही पिंड दिसणार नाही तुम्हाला. बाकी आम्ही तिघे इकडे सोबत. हा मोहित आहे. हा नितेश आहे. मी सोबत आहे. हर हर मम्मम. मित्रांनो हा व्ह्यू बघा काय मस्त आहे. मी क्रिएटर बघा. एक क्रिएटर, हा 2 क्रिएटर. हा यश आहे. हा गिंबल घेऊन येतो पण कुठं व्हिडिओ काढतो पण कुठं टाकतच नाही. फक्त तो एकच व्यक्तीला व्हिडिओ सेंड करतो सगळ्या. एवढी मेहनत फक्त एका व्यक्तीसाठी. म्हणजे बघू शकता किती कष्ट आहे याचे. हा व्ह्यू बघा मित्रांनो. एक नंबर दृश्य आहे इथं मंदिराचं. हे जुन्या काळातलं मंदिर आहे एकदम. इथे लोकांनी असं दगडात कोरीव काम करून हे बघा बारीक बारीक असं कोरीव काम करून बनवलेलं आहे. अतिशय सुंदर आहे. व्हिडिओ शूटिंग काढण्यास सक्त मनाई आहे आदेशावरून. आणि आई तर बघा 3 क्रिएटर व्हिडिओ शूटिंग करतात. तिथं बोर्ड लावला आणि बोर्डच्या समोर उभे राहून 4 जण व्हिडिओ काढताय. यांना काय वाटलं पाहिजे. तर मित्रांनो आम्ही आता अमृतेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन पुढे निघालोय. आता चाललोय रस्त्यात जे वॉटरफॉल लागतील
ते सगळे फिरणार आम्ही असं यांचं म्हणणं आहे मित्रांचं. तर बघूया आता कोणते कोणते लागतात. सगळ्यात पहिले आम्ही घोटीवरून इकडे आलो, अमृतेश्वराचं महादेवाचं दर्शन घेतलं. आता इथून पुढे चाललं आणि पाऊस पण चालू झालेला आहे, त्यामुळे मजा येते खूप. व्लॉग बघत राहा, तुम्हाला पण मजा येईल. काय होतं इथे मित्रांनो, आम्ही चाललोय आता नेकलेस वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट आहे. हे बघा समोर नेकलेस वॉटरफॉल आहे. हां, हा बघा कंटेंट क्रिएटर, नुसता क्रिएटिव्ह. तर मित्रांनो, आपण आता आलेलो इथे नेकलेस फॉलच्या इथे. आपल्याला पहिले वनराई फॉल लागला, पण तिकडे नाही गेलो आणि इकडे आलोय आम्ही नेकलेस फॉलकडे अमृतेश्वर करून येताना. हा बघा वॉटरफॉल, सुंदर दृश्य एकदम. जाऊया पुढे. नाही रे, आणि हे आमचे शिकलेले आडाम छोट बघा काय करताय, बुट काढून पाण्यात उतरले. आता वरती एवढा पाऊस चालू आहे या साईडला, आता बुट बिट सगळं वल्ल होणार हे, तरी सुद्धा पाय वरती रेनकोट घातला आणि खाली बुट काढून ठेवले. आणि या दगडातून आता हे चालणार आहे असे, म्हणजे काय काय बोलणार आहे ना, तुमच्याकडे काही शब्द आहे का? आणि आपण बघा कसं चाललंय मस्त. बुट घाल, ते किशाच्या मागं नको लागू. इधर ट्रैफिक जाम हो गए हमारी गाड़ियों से. ए खाली घ्या गाड्या, खाली घ्या, इकडून रस्ता आहे पाय. ये देखो मॅन वर्सेस वाइल्ड. पडल्यावर पोच देतोय भाऊ. आणि हा बघा आमचा कृष्णा, पाय जायतले शूज बीज काढून आलाय. शिकलेला आडाम तो आणि मागू राहिले. अरे शूज नाही काढायचे या पाण्यामध्ये, विषय होऊन जातो. काही ताप बीप आला तुला चावला. आमच्याकडे सर्पमित्र कोण आहे सर्पमित्र आमच्याकडे मोहित. हा सर्पमित्र. आम्ही बघा कसं चाललोय. मैं हूँ बियर गिल्स. पैसा वसूल जागा आहे पण का रे. इथेच बघा हा किती खाली गेलाय. एवढा खाली गेला, उतरूनच गेलाय. हा बघा आमचा एक कार्यकर्ता फुल हेल्मेट बिल्मेट घालून चढतोय. याला म्हणता जिगर, सांभाळून या रे. अरे खोल आहे पाणी म्हणून नको जरा, कपडे वल्ले होते, बाकी काही विषय नाही. हे बघा गाईज वरती वॉटरफॉल. खरचटलाय का यश? अरे आग होती ना, म्हणजे खरचटलाय. देखा आपने लापरवाही का नतीजा. एवढा फॉर्म मध्ये येत होता, घेतलं लागून. आता ए शेवाळे सांभाळून ये. इकडून नको शेवाळे येईल का शेवाळे इकडे. हे ना आमच्या ग्रुप मध्ये इतके नीट पोर आहे ना, ब्लॉग बी मीच शूट करतोय, बॅग बी मीच घेतोय, हेल्मेट पण माझ्याकडे दिलं होतं. आणि बघा कसे करतायत आता. भेटलाय बघा, यांनी शूज काढून ठेवले म्हणून बोललो होतो शूज काढू नका, आणि काढले. देखो व्ह्यू, इसको बोलते वॉटरफॉल.
गाणं भारी म्हणतो रे कृष्ण. आता थोडं ऊन पडलंय मित्रांनो, तर मग आता मजा येणार आहे. कारण का आता थंडी वगैरे वाजणार नाही, काही विषय होणार नाही. तर मित्रांनो आता आम्ही आलोय नाहनी फॉलला. इकडून आलो पहिले आणि आता बा नाहनी फॉलला इकडे वरती जाणार आहे. हा इथं जाणार आहे आता. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता, अतिशय सुंदर नजारा आहे. म्हणजे आपण इकडून असं जातो आणि हे बघा तिथं असा धबधबा आहे वरती, तो आपल्याला बघण्यासाठी इथून एकदम छान व्यवस्था केलेली आहे. इकडून आपण हा धबधबा बघू शकतो. इकडे पुढे आल्यावर बघा इथं तो एकदम भारी व्ह्यू येतोय. वॉटरफॉलच्या मागे येण्यासाठी आपल्याला इथं त्यांनी जागा दिलेली. ठीक बघा. तर मित्रांनो आम्ही आता आलोय नाहनी फॉल क्रॉस केलाय. आता निसर्ग फॉलला आलोय. हे बघा इकडं निसर्ग फॉल इथं तो बराच लांब आहे, त्याच्यामुळे काही जाऊ नाही शकत तिकडं. आम्ही तुम्हाला इथूनच दाखवतो. काय म्हणतो यश, काय खायला पाहिजे का? नाही पाहिजे. हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम सुंदर दृश्य आहे इथं. निसर्ग फॉल आहे हा. मित्रांनो इथं मला एक किडा दिसला, तुम्हाला दाखवतो. त्याला झुल्या बोलतात, झुल्या म्हणतात त्याला. त्याचे जे पांढरे केस आहे ना, हे सगळे म्हणजे हा किडा चावत नाही, ते पांढरे केस सगळे आपल्या अंगाला लटकून जातात. जे आपल्या स्किनवर ते लटकतात. तर ते केस जर लटकले ना ते काढू शकत नाही आपण. खूप खाज होती त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही अशा धबधब्यांवर याल तेव्हा या किड्या वगैरे पासून सांभाळून राहा, एवढंच म्हणणं आहे. मग हा धबधबा बघू शकता तुम्ही. मित्रांनो आम्ही आता चाललोय कोळटेंबे वॉटरफॉलकडं. इथं पाणी तर इथूनच लागलं. या वॉटरफॉलला जाण्यासाठी इकडून तुम्हाला मित्रांनो ही अशी जागा, म्हणजे पहिले दगडी रस्ता लागतो, तिकडून असं वर चढत आल्यानंतर इकडे पुढे हा नॉर्मल रस्ता आहे. असं तुम्हाला दाखवला मिळतो. बाकी नजारा तर एकदम मस्त आहे इकडं, काही विषय नाही तसं नजाऱ्यांचा. हे बघा हे किती भारी दिसतं बघा. हे पान आहे का झाड आहे काय माहित नाही, पण एकदम भारी दिसतंय. तर मित्रांनो आतापर्यंत आपण 3 वॉटरफॉल बघितले. तो पहिला नेकलेस वॉटरफॉल होता, त्याच्यानंतर दुसरा जो होता दुसरा नाहनी वॉटरफॉल होता, त्याच्यानंतर बघितला तो निसर्ग फॉल होता, आणि आता इकडे आलोय कोळटेंबे वॉटरफॉलला. म्हणजे हा 4था वॉटरफॉल आहे. इकडे आहे का, इकडे आहे वॉटरफॉल. इथं पुढे आल्यावर तुम्हाला असे 2 रस्ते लागतील. हा जो इकडचा रस्ता आहे हा वसुंधरा वॉटरफॉलकडे जातो, आणि हा इकडचा रस्ता हा कोळटेंबे वॉटरफॉलकडे जातो. तुम्ही बघू शकता इथे समोर कोळटेंबे वॉटरफॉल. मित्रांनो बाकीचे मित्र तिकडेच थांबले. ते म्हणले का तुम्ही जाऊन या पुढे. आणि मोहितला त्याच्या डोळ्यांमध्ये ते दृश्य सामावून घ्यायचं होतं, म्हणून आता आम्ही मोहित आणि मी पुढे चाललेलो आहे. तिथं आवाज खूप जास्त आहे, आवाज नाही येणार माझा. हे बघा मित्रांनो अतिशय सुंदर दृश्य आहे. इथे भाताची शेती चालू आहे. इथे जास्त करून भातच केलं जातं. त्याचं कारण असं की इकडे पाऊस जास्त होतो, या पावसामध्ये फक्त भातच तयार होऊ शकतो.
तर मित्रांनो आता आमचा कोळटेंबे वॉटरफॉल झालाय ना आणि आता आम्ही इकडं वसुंधरा वॉटरफॉल बघायला चाललोय. इकडून आल्यानंतर हा जो सिमेंटचा रोड इकडून आल्यानंतर इकडं असं सरळ पायवाट लागते. हसतो काय तू? हसतो का बरे बेटा क्यों मुस्कुरा रहे हो. ह्या पायवाटेने पुढे गेल्यावर वसुंधरा फॉल लागतो पुढे. हा एक क्रिएटर आहे, तो फक्त क्रिएट करतो, कुठं पोस्ट करत नाही. मोटिवेट करतोय का? असं नाही रे, तू व्हिडिओ क्रिएट करतोय तर तू ते पोस्ट पण कर. तुझे दिन रात कटताय बा, आमचे नाही कटत आहे. पण कोणसाठी व्लॉग नाही बनवत मी, माझ्या स्वतःच्या आनंदासाठी व्लॉग बनवतो. फक्त एक मेमरीज क्रिएट करायच्या म्हणून. हे बघा नुसता पैसा जिम्बल इकडं फुल आयफोन 12, इकडे आयफोन 15 हातात आहे, आयफोन 11 खिशात आहे, आयफोन AC. सगळे दिवस जगून झालेले आणि आता वसुंधरा वॉटरफॉल आम्हाला दिसायला लागलेला आहे समोर. आमच्याकडं म्युझिक युट्यूबला कॉपीराईट येतं ना, म्हणून हे लोक तोंडी गाणे म्हणताय. आणि हा वॉटरफॉल बघा तुम्ही, एकदम सुंदर वॉटरफॉल आहे. आता निघालाय वसुंधरा वॉटरफॉल वरून. कोळटेंबे केल्यानंतर वसुंधरा वॉटरफॉल केला. हे बघू शकता गाडी चालवते, पण हेल्मेट मी घातलंय. त्याचं कारण असं आहे, थंडी बेकार भरली आहे, त्याचे कपडे वळले, फुल थंडी वाटते. त्यात ऊन पण नाही आहे, ऊन पडलं असं वाटतंय. ऊन पडलं तर भारी काम होईल. तर बघूया आता काय होतं. आणि काय तुम्हाला एक दाखवता, कृष्णा बाबा पुढे स्टोरी काढायसाठी. नुसता स्टोरीचा नाद लागलाय पोऱ्याला. आता सगळे एवढ्या वरती आहे, तुम्हाला व्ह्यू दाखवला खालचा, तेवढ्या लांब गेला होता खाली. हे बघा मित्रांनो, आम्ही तर भजे घेतले, सगळेजण भजे खाताय. आता थंडीने जाम झाले सगळे. हा एक तर पावात भजे दाबून खातोय. तो बी एक जास्त माझी कंडिशन नाही. बघा कपडे इकडे फोन बिन कसे सगळे पुसले, इथं वाळत घातले. पण ट्रिप पैसा वसूल झाली वॉटरफॉल एकदम सगळे. दुसरा तू काय शोधतोय? कोरी नाही दिसणार इथं. भाऊ पाहिजे. तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे 9 आणि पोचलोय घरी. महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिकडून येता एका रांगेत हे सगळे धबधबे लागतात. म्हणजे 100, 200, 300 मीटरच्या अंतरावर हे सगळे 5 धबधबे होते. पहिले आम्ही केला नेकलेस फॉल नंतर केला न्हाणी फॉल नंतर केला निसर्ग फॉल नंतर केला कोळटेंबे आणि वसुंधरा वॉटरफॉल. असे टोटल 5 वॉटरफॉल आणि एक महादेवाचं मंदिर असा आजचा टूर आम्ही करून आलेलो आहे. तर व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगपर्यंत. बाय बाय.